लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील सावरगाव शिवारात एका शेतकऱ्याची द्राक्ष बाग अज्ञातांनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शेतकरी शंकर साहेबराव कुशारे यांच्या द्राक्ष बागेत रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी प्रवेश करून सुमारे 800 ते 900 झाडे धारदार हत्यारानं तोडून टाकली आहे। मेहनतीने उभी केलेली बाग काही तासांत उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। इतकंच नाही तर शेतातील 2 बोरवेलची वायरी आणि पाईप तोडून मोटारही चोरून नेण्यात आली आहे। तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्यामुळे शेती व्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय। मी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आलोय आता आणि घरी माझं 60 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे। त्याच्या दोन्ही बाजूनी असलेले लोकांनी माझं अचानक रात्रीचं बागेत येऊन द्राक्ष बाग तोडून टाकली व तिथल्या तारी अँगल सर्व तोडून टाकलं। तिथं लाईट इलेक्ट्रिक जे कनेक्शन होतं, वायर होत्या, अक्षरशः माझी शेतीचा उदरनिर्वाह ज्या बोरवेलवर चालत होता ते बोरवेल सुद्धा त्यांनी ते मोटर काढून घेऊन गेले, त्याच्यात दगड भरले। इतका भयानक, इतका त्या व्यक्तींनी क्रूर गोष्ट केली। शिवाय त्यांचा आमचा थोडा बांधाचा वाद होता। तो बांधाचा वाद हा न्यायप्रविष्ट होता। प्रांत साहेबांका तो चालू होता। मी त्यांना सांगितलेलं होतं की जे काय आपलं आहे बांधाचा वाद, तो प्रांत साहेब जो निकाल देतील तो आपल्याला मान्य राहील। आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार धमक्या देत माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी अचानक रात्रीची दारू पिऊन द्राक्षबागेमध्ये दारूच्या बॉटल जेवण वगैरे करून त्यांनी असं चुकीचं एवढं भयानक असं कृत्य केलं आहे। मागणी आम्ही साहेबांकडे केली, यांनी आमचं बोर भरून द्यावं। लाखो रुपयांचं द्राक्षबाग होता, तो द्राक्षबाग तुटला आहे, तो त्यांनी उभा करून द्यावा। जे काय झालेलं असेल नुकसान, मोटरी घेऊन गेले, वायर कनेक्शन सगळं तोडून टाकलंय। हे सगळं आम्ही प्रांत साहेबांकडे पण देणार आहे, तहसील साहेबांकडे पण देणार आहे। यांनी त्या जागेवर येऊन पंचनामे करून वेळीच ह्या लोकांना अटक करावी, हीच मी त्यांच्याकडे विनंती करतो। या घटनेप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी शेतकरी शंकर कुशारे यांनी केली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यावर अस्मानी संकटानंतर मानवी संकटाचा दुहेरी आघात झाल्याची भावना व्यक्त होते। अझहर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।